Dear student, today we will see mathematics part first, lesson number 2, quadratic equation. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 मध्ये दुसरं प्रकरण वर्ग समीकरण जे आहे तर ते वर्ग समीकरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यासाठी इयत्ता 9वी मध्ये आपण जे काही शिकलो तर ते आपल्याला पुन्हा काय करायचंय, थोडंसं त्या ठिकाणी रिकॉल करायचंय. यू हॅव स्टडीड पॉलिनॉमियल्स लास्ट इयर. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपण बहुपदी जे आहे तर त्या बहुपदीविषयी त्या ठिकाणी शिकलो. यू नो 2 टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स अकॉर्डिंग टू देअर डिग्री. इयत्ता 9वीला आपण पाहिलंय की बहुपदीची असणारी काही डिग्री जी आहे, कोटी जी आहे, तर त्या कोटीवरून बहुपदी जे आहे तर त्या बहुपदीचे 2 प्रकार जे आहेत तर ते 2 प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले त्या ठिकाणी आहेत. तो आता की काय सांगता येईल की व्हेन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1 इट इज कॉल्ड लिनियर पॉलिनॉमियल. काय सांगता येईल की व्हेन द डिग्री ऑफ polynomial is 1, then it is called linear polynomial. म्हणजेच याचाच अर्थ काय की एका चलातील ज्या बहुपदीची असणारी काही डिग्री जी आहे, कोटी जी आहे, तर ती कोटी किती असते, 1 असते. तर तिला आपण त्या ठिकाणी लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे रेषीय अशा प्रकारची बहुपदी जी आहे तर ती बहुपदी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अँड इफ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2 इट इज कॉल्ड ए क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. अँड व्हेन the degree of polynomial is 2, then it is called quadratic polynomial. आणि ज्या वेळेला असणारी जी काही बहुपदी जी आहे तर त्या बहुपदीची असणारी जी काही डिग्री जी आहे, कोटी जी आहे, तर ती कोटी किती असते, 2 असते. अशा वेळेला ती असणारी जी काही बहुपदी जी आहे तर त्या बहुपदीला आपण वर्ग बहुपदी त्या ठिकाणी म्हणतो. याच्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली. ऍक्टिव्हिटी आता पुढे ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर अँड क्वाड्रॅटिक. खाली दिलेल्या ज्या काही बहुपदी ज्या आहेत तर त्या बहुपदीचं आपल्याला त्या ठिकाणी रेषीय आणि वर्गीय बहुपदीमध्ये वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी. या ठिकाणी 5x + 9 याच्यामध्ये एक्स जे आहेत, एक्स व्हेरिएबल जे आहेत तर त्या एक्स व्हेरिएबलची असणारी काही डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी 1 आहे. आणि म्हणून 5x + 9 जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ते लिनियर इक्वेशन लिनियर पॉलिनॉमियल्स त्या ठिकाणी असणार 5x + 9. त्याच्यानंतर x² + 3x - 5 याच्यामध्ये मॅक्झिमम असणारी जी काही कोटी जी आहे तर ते त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी 2 आहे. आणि म्हणून या ठिकाणी x² + 3x - 5y या ठिकाणी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स मध्ये लिहितोय x² + 3x - 5. देन 3x - 7 या ठिकाणी एक्स व्हेरिएबल जे आहे तर त्या एक्स व्हेरिएबलची असणारी काही डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी 1 आहे. आणि देअरफॉर 3x - 7 इज लिनियर पॉलिनॉमियल. 3x - 7 इज ऑल्सो लिनियर पॉलिनॉमियल. देन 3x² - 5x हिअर डिग्री ऑफ एक्स व्हेरिएबल इज 2. या ठिकाणी 3x² - 5x हे जे असणारे जे काही
पॉलिनॉमियल्स जे आहे तर त्या पॉलिनॉमियल्समध्ये एक्स व्हेरिएबलची असणारी जी काही डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी 2 आहे आणि म्हणून 3x² - 5x त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी 3x² - 5x काय असणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. त्याच्यानंतर पुढे 5x². या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसतं की x² जे आहे तर त्या x² ची असणारी जे काही डिग्री जी आहे तर ती डिग्री त्या ठिकाणी 2 आहे आणि म्हणून या ठिकाणी पुढे आपल्याला 5x² जे आहे तर ते 5x² काय असणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जे आहे तर ती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स त्या ठिकाणी असणार. नाऊ इक्वेट द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल टू 0 अँड स्टडी द इक्वेशन वी गेट. आपण काय करता नसतो की वर्ग बहुपदी जी आहे तर त्या वर्ग बहुपदीची किंमत त्या ठिकाणी 0 घेतो आणि 0 घेऊन जे समीकरण मिळतं त्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो आणि सच टाईप ऑफ इक्वेशन इज नोन ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि अशा प्रकारचं असणारं जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणालाच काय म्हणताना दिसतो आपण वर्ग समीकरण जे आहे त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन प्रॅक्टिकल लाईफ वी मे यूज क्वाड्रॅटिक इक्वेशन मेनी टाइम्स. दैनंदिन जीवन जे आहे तर त्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अनेक वेळेला अशा प्रकारचे असणारे जे काही वर्ग समीकरण जे आहे तर त्या वर्ग समीकरणांचा त्या ठिकाणी वापर करतो. तर कशा पद्धतीने वापर करतो ते आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता पुढे लेट अस स्टडी हाऊ टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरण कसं सोडवायचं याचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा. याच्यासाठी मागचं आपल्याला थोडंसं आठवायचं लेट अस रिकॉल. याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा. ऍक्टिव्हिटी की x² + 3x - 5 3x² - 5x 5x². अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही पॉलिनॉमियल्स जे आहेत तर ते पॉलिनॉमियल्स त्या ठिकाणी दिलेले आणि काय सांगितलेले की राईट पॉलिनॉमियल्स इन द इंडेक्स फॉर्म. याच्या काही दिलेले जे काही बहुपदी जे आहे तर त्या दिलेल्या बहुपदींचं काय करायचं आपल्याला घातांक रूप जे आहे तर त्या घातांक रूपामध्ये लिहायचं इंडेक्स फॉर्म मध्ये त्या ठिकाणी लिहायचं. आणि पुढे आपल्याला सांगितले ऑब्झर्व द कोइफिशियंट अँड फिल इन द ब्लँक्स. घातांक रूपामध्ये लिहिल्यानंतर त्याचे असणारे काही सहगुणक जे आहेत तर त्या सहगुणकाचे निरीक्षण करून रिकाम्या चौकटी ज्या आहेत तर त्या रिकाम्या चौकटी आपल्याला लिहायच्या. ही सर्वसाधारणपणे x² आहे, त्याच्यानंतर 3x आहे आणि -5 म्हणजे कॉन्स्टंट टर्म त्या ठिकाणी आहे. इथे पुन्हा या ठिकाणी 3x² आहे, त्याच्यानंतर 5x आहे. कॉन्स्टंट टर्म त्या ठिकाणी नाही, स्थिर पद नाही, तर ते किती घेतलं आपण 0 त्या ठिकाणी घेतले इंडेक्स फॉर्म मध्ये लिहितो. पुढे 5x² साठी 5x² आहे, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे ax² + bx + c या रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी म्हणजे सेकंड टर्म जे आहे तर ती x² त्या ठिकाणी आपल्याला लिहायची. त्याच्यानंतर bx जे आहे तर ती bx त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आपण काय घेतलेलं आहे तर या ठिकाणी 0x त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म जी आहे तर ती कॉन्स्टंट टर्म याच्यामध्ये नाही म्हणून ती किती घेतलेली आपण 0 घेतलेली की जेणेकरून ते असणार जे काही पॉलिनॉमियल जे आहे तर ते पॉलिनॉमियल काय केलं आपण x² + bx + c = 0 या रूपामध्ये त्या ठिकाणी. आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी इंडेक्स फॉर्म मध्ये ही जी काही पॉलिनॉमियल्स जे आहेत तर ती पॉलिनॉमियल्स लिहिल्यानंतर पुढे आपल्याला काय करायला सांगितलंय रिकाम्या जागा त्या ठिकाणी भरायच्या की कोइफिशियंट ऑफ x² हे जे काही पॉलिनॉमियल्स इंडेक्स फॉर्म मध्ये आहेत तर त्याची कोइफिशियंट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. आता या ठिकाणी x² जो आहे तर त्या x² चा कोइफिशियंट इथे काहीच नाही म्हणजे तो किती असणार आहे तर या ठिकाणी x² चा कोइफिशियंट त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी असणार. पुढच्या याच्यामध्ये x² जे आहे तर त्या x² चा कोइफिशियंट किती दिसतोय आपल्याला तर या ठिकाणी 3 दिसतोय. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी x² जे आहे तर त्या x² चा कोइफिशियंट जो आहे तर तो कोइफिशियंट म्हणजे सहगुणक किती दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी 5 दिसतोय. म्हणजे कोइफिशियंट ऑफ x² आर या ठिकाणी 1, 3, 5 दीज कोइफिशियंट्स आर नॉन-झिरो. हे जे काही सहगुणक जे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत हे सहगुणक कसे आहेत 0 त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे बघा त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ x. आता नुसते x जे आहे तर ते x चे असणारे जे काही कोइफिशियंट जे आहे
तर त्या कोइफिशियंटचा आपल्याला फक्त विचार करायचा आहे. या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट किती आहे, तर या ठिकाणी 3 त्या ठिकाणी तो 3 दिलेला आहे. त्याच्यानंतर एक्स जो आहे तर त्या एक्सचा कोइफिशियंट किती आहे, तर या ठिकाणी 5 किंवा -5 आपण त्या ठिकाणी म्हणणार. आणि या ठिकाणी एक्स जो आहे तर त्या एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 0 त्या ठिकाणी. कोइफिशियंट जे आहे तर ते कोइफिशियंट या ठिकाणी +3 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला -5 आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी कोइफिशियंट जो आहे तर तो कोइफिशियंट किती आहे, 0 त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी एक्स जे आहे तर त्या एक्सचे कोइफिशियंट 3, -5 आणि एक्स अशा प्रकारचे त्या ठिकाणी सहगुणक जे आहेत तर ते सहगुणक आपल्याला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता जे काही कॉन्स्टंट आहेत, स्थिर पद जे आहेत तर ते कॉन्स्टंट कोणकोणते पहा. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की कॉन्स्टंट जे आहे तर ते कॉन्स्टंट या ठिकाणी इथे आहे. हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट त्या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी हा कॉन्स्टंट आहे, स्थिर पद त्या ठिकाणी. आणि म्हणून याच्यामध्ये असणारे ते काही कॉन्स्टंट जे आहे, स्थिर पद जे आहेत तर ती स्थिर पद आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी -5, त्याच्यानंतर इथे किती आहे, 0 आहे. आणि पुढे आपल्याला अँड म्हणता येईल 0 रिस्पेक्ट. याच्यामध्ये जे काही इंडेक्स फॉर्म मधले असणारे जे काही पॉलिनॉमियल्स जे आहेत तर त्या पॉलिनॉमियल्स मध्ये कॉन्स्टंट पद, स्थिर पद या ठिकाणी -5 आहे, 0 आहे, 0 आहे. तर आता पुढे काय सांगितले की हिअर कॉन्स्टंट टर्म्स ऑफ द सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल इज 0. या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते, या ठिकाणी आपली असणारे जे काही सेकंड पॉलिनॉमियल आहे, या सेकंड पॉलिनॉमियल मध्ये आपल्या लक्षात येता नसते की कॉन्स्टंट टर्म ऑफ द सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल इज 0. दुसरी आणि तिसरी बहुपदी जी आहे तर तिचं असणारं ते काही स्थिर पद जे आहे तर ते 0 आहे. दुसरीचं कॉन्स्टंट पद, स्थिर पद 0 आहे. अशाच पद्धतीने तिसरी जे असणारे काही पॉलिनॉमियल जे आहे, स्थिर पद आहेत तर तिथे सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या बहुपदीचं असणारे काही स्थिर पद जे आहे तर ते स्थिर पद आपल्याला या ठिकाणी 0 त्या ठिकाणी दिसतं. आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी आपल्याला असणारं जे काही वर्ग समीकरण जे आहे तर त्या वर्ग समीकरणाचं असणारं जे काही सामान्य रूप जे आहे तर ते सामान्य रूप आपल्याला पाहिजे. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरण कशाला म्हणतो की ज्या एका चलातील समीकरणाचे सर्व असणारे जे काही घातांक जे आहेत तर ते घातांक त्या ठिकाणी पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तर तो 2 त्या ठिकाणी जर असेल तर ते वर्ग समीकरण त्या ठिकाणी असतं. याची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग the equation involving one variable and having 2 as maximum index of the variable is called quadratic इक्वेशन. काय सांगितलंय की जे असणारे जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणातील एका चलातील समीकरण जे आहे तर त्या समीकरणामध्ये सर्वांचा असणारा तो काही घातांक जो आहे तर तो घातांक मात्र त्या ठिकाणी पूर्ण संख्या त्या ठिकाणी असणार. आणि चल जे असेल तर त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक जो आहे तर तो किती सांगितलं आपल्याला, तर त्या ठिकाणी 2 जर त्या ठिकाणी जर असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी वर्ग समीकरण जे आहे तर ते वर्ग समीकरण त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर जनरल फॉर्म आपण त्या ठिकाणी यात्ता नदीमध्ये जनरल फॉर्म जो आहे तर तो जनरल फॉर्म त्या ठिकाणी पाहिलेला आहे की जनरल फॉर्म
ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहिती काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी असणारे काही ए बी सी, ए बी सी जे आहेत तर ते रिअल नंबर आहे. ए बी अँड सी आर रिअल नंबर, and a is not equal to 0. एबीसी जे आहे तर ते एबीसी त्या ठिकाणी वास्तव संख्या आहे आणि एची जी असणार ती काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी 0 नाही. असं जर असेल तर आपल्याला सांगता येईल की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म of the quadratic equation. काय सांगितलेले की जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहिती की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. या ठिकाणी असणार जे काही ए कॉन्स्टंट बी आणि सी हे तिन्हीच्या तिन्ही त्या ठिकाणी वास्तव संख्या त्या ठिकाणी असतील आणि एची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी 0 तर असेल. पुढे आपल्याला सांगितले असं जर असेल तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हा काय असणार आहे, वर्ग समीकरण जे आहे तर त्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप त्या ठिकाणी असणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहिजे. त्या ठिकाणी आता पुढे एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा. त्याच्यामध्ये काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली ते आपल्याला काय करायची, जनरल फॉर्ममध्ये द्यायची, सामान्य रूपामध्ये द्यायची. त्याच्यानंतर ए बी सी जे आहेत तर त्याचे असणारे जे काही कॉन्स्टंट जे आहेत तर ते कॉन्स्टंट आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे. पण त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0 हे आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा त्या ठिकाणी जनरल फॉर्ममध्ये द्यायचे. तर जनरल फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी माहिती काय, जनरल फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे पहिल्यांदा त्या ठिकाणी एक्स स्क्वेअरचं पद असतं. त्याच्यानंतर काय असलं म्हणजे 2 व्हेरिएबल असणार. त्याच्यानंतर एक्स जो आहे तर त्या एकचे असणार जे काही कोटी जी आहे तर ती 2 आहे, एकची कोटी त्या ठिकाणी 1 आहे आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म असतं. आता तशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं. मग त्या ठिकाणी एक्स स्क्वेअरचं टर्म त्या ठिकाणी आहे एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी 1 असणारं जे काही डिग्री किंवा 1 इंडेक्स असणारं त्याच्यामध्ये आहे का नाही तर ते आपल्याला कसं लिहिता येईल तर त्या ठिकाणी 0 1च्या रूपाने लिहिता येईल. आणि पुढे आपल्याला कॉन्स्टंट पद लिहायचे. कॉन्स्टंट पद किती आहे तर या ठिकाणी -4 इज इक्वल टू 0 अशा रूपामध्ये त्या ठिकाणी लिहिता येईल. मग आता याच्यामध्ये कम्पॅरिझन जर आपण केली तर असणार ते काही ए व्हेरिएबल एक्स स्क्वेअर जो आहे तर आता एक्स स्क्वेअरचा असणार काही कॉन्स्टंट त्या ठिकाणी ए आहे, इथे किती असणार आहे 1 त्या ठिकाणी असणार आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला किती लिहिता येईल 1. त्याच्यानंतर बीचं असणार जे काही कॉन्स्टंट जे आहे तर त्या ठिकाणी तो किती आहे किंवा व्हेरिएबल कोइफिशियंट जो आहे तर तो कोइफिशियंट या ठिकाणी 1चा कोइफिशियंट त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी 0 दिसतो म्हणून या ठिकाणी मी 0 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सी जे स्थिर पद जे आहे तर ते स्थिर पद किती आहे -4 त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या ठिकाणी -4 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y - 7 असं लिहिलं. पहिल्यांदा काय करायचं हे जनरल फॉर्ममध्ये लिहायचं. आता जनरल फॉर्ममध्ये लिहायचं जर असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी वाय स्क्वेअरचं पद म्हणजे या ठिकाणी वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर बी एक्स असायला पाहिजे ते त्या ठिकाणी राईट साईडला आहे, मी इकडे लेफ्ट साईडला घेतो -2y. त्याच्यानंतर कॉन्स्टंट पद आहे, कॉन्स्टंट राईट साईडला आहे, पुन्हा लेफ्ट साईडला घेतो मायनस आहे, इकडे नेलं तर त्या ठिकाणी ते प्लस झालं आणि इज इक्वल टू किती असणार 0. हे त्या ठिकाणी आपण काय केलं जनरल फॉर्ममध्ये जे 2 घातांक असणारं 1 घातांक असणारं आणि स्थिर संख्या बरोबर 0 या रूपामध्ये. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पहा या ठिकाणी एक्स व्हेरिएबल जे आहे तर त्याचा असणारे काही कोइफिशियंट आहे तर तो काहीच नाही म्हणजे तो किती असणार आहे 1 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर वाय म्हणजेच बी त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला बी एक्स आहे
याचा कोइफिशियंट किती आहे -2 आणि म्हणून या ठिकाणी मी किती म्हणणार आहे -2. त्याच्यानंतर स्थिर पद कॉन्स्टंट किती आहे तर या ठिकाणी +7 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एबीसी जे आहेत तर त्याचे कोइफिशियंट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतर तिसरं दिलेले पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 2x = 0. आता ही जनरल फॉर्म मध्ये लिहायची. जनरल फॉर्म मध्ये लिहायचे म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा 2 घातांक असणार, त्याच्यानंतर 1 घातांक असणार. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की कॉन्स्टंट पद नाही, दिलेलं नाही तर ते काय करू शकता कोणी 0x या रूपामध्ये त्या ठिकाणी लिहू शकतो आणि e काय म्हणतो मी त्या ठिकाणी 0. आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जनरल फॉर्म मध्ये लिहिला म्हणजे 2 घातांक असणार, 1 घातांक असणार आणि स्थिर पद इथे दिलेलं नाही तर ते आपण इंडेक्स रूपामध्ये लिहिलं 0x = 0. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणार काही x² म्हणजे a जो आहे तर त्या एचा असणार काही कोइफिशियंट इथे काहीच नाही म्हणजे त्या ठिकाणी तो 1 आपण म्हणणार. त्याच्यानंतर bx आहे, बीचा कोइफिशियंट या ठिकाणी किती दिसतोय तर या ठिकाणी x जो आहे तर म्हणजे त्याचं त्या ठिकाणी +2 आहे आणि कॉन्स्टंट जे आहे तर ते या ठिकाणी 0 दिसते आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी मी काय म्हणणार आहे 0 आहे. म्हणजे अशा पद्धतीनं दिलेले जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जनरल फॉर्म मध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकतो. येते आता पुढे की डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. या ठिकाणी खालीलपैकी कोणती वर्ग समीकरण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचे. आता पहिलं 3x² - 5x + 3 = 0. हे या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हे आपल्याला ठरवायचे. पहा काय सांगता येईल की इन द इक्वेशन which equation 3x² - 5x + 3 = 0 काय दिसतंय, कोणतं व्हेरिएबल दिसतंय तर या ठिकाणी x व्हेरिएबल आहे. काय सांगता येईल आपल्याला की x इज द व्हेरिएबल. या ठिकाणी x हे त्या ठिकाणी चल आहे अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल चलाची असणारे जे काही जास्तीत जास्त घातांक जो आहे तर तो जास्तीत जास्त घातांक किती दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी 2 आहे आणि म्हणून मी पुढे लिहितोय पहा अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. चलाचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त घातांक किती आहे 2 त्या ठिकाणी आहे आणि देअरफॉर हे जे काय आहे 3x² - 5x + किंवा हेच आपल्याला लिहिता येईल की इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून दिलेलं जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण काय असणार आहे त्या ठिकाणी एक सामायिक समीकरण असणार. सिंपल पद्धत चलाचा असणारा जो काही जास्तीत जास्त घातांक किती असेल तर त्याच्यामध्ये 2 त्या ठिकाणी असेल आणि एकच जर त्या ठिकाणी चल जर असेल तर त्याला म्हणायचं तर त्या ठिकाणी ते दिलेलं समीकरण जे आहे तर ते वर्ग समीकरण त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर सेकंड दिलेले बा आपल्याला की 9y² + 5 = 0 हे त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आपल्याला ठरवायचे, वर्ग समीकरण आहे की नाही. पण त्यासाठी काय दिले की इन द इक्वेशन 9y² + 5 = 0 डॅश इज द ओनली व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल y हे त्या ठिकाणी व्हेरिएबल त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर काय सांगितलंय मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज जास्तीत जास्त घातांक जो आहे तर तो जास्तीत जास्त घातांक किती आहे 2 त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी जनरल फॉर्म मध्ये जर लिहायचं जर ठरलं तर हेच इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल की 9y² + 0y + 5 = 0 येथे असे लिहू शकतो. इथे आपल्या लक्षात येताना दिसतंय की कोणतं व्हेरिएबल दिसतंय तर y व्हेरिएबल त्या ठिकाणी दिसतंय अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल चलाचा जास्तीत जास्त घातांक किती दिसतंय पुन्हा त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय.
चलाचा जास्तीत जास्त घातांक किती आहे 2 त्या ठिकाणी. आणि देअरफॉर पुढे काय होणार आहे इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून हे जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरण आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणतात. तिसरं एक्झाम्पल दिलेले पहा. इन द इक्वेशन m स्क्वेअर मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. काय विचारले डॅश डॅश इज ओनली वन व्हेरिएबल. याच्यामध्ये व्हेरिएबल जे आहे तर ती व्हेरिएबल कोणता आहे फक्त यमच त्या ठिकाणी व्हेरिएबल आहे. आता यम त्या ठिकाणी व्हेरिएबल आहे परंतु पुढे काय सांगितले महत्वाचं बट मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नॉट 2. चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 नसून किती दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी. आपल्याला चलाचा जास्तीत जास्त घातांक किती पाहिजे 2 परंतु इथे जास्तीत जास्त घातांक किती दिलेला आपल्याला 3 त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल इट इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. चलाचा जास्तीत जास्त घातांक त्या ठिकाणी 3 आहे आणि म्हणून या ठिकाणी हे वर्ग समीकरण त्या ठिकाणी नसते. त्याच्यानंतरचं फोर्थ आपल्याला दिलेले पाहता की फर्स्ट ब्रॅकेट l प्लस 2 अनदर ब्रॅकेट l मायनस 5 इक्वल टू 2. आता पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी हे जे असतात जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी जनरल फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आणावं लागेल. जनरल फॉर्म म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या रूपामध्ये आणावं लागेल. मग त्या ठिकाणी आपल्याला कळेल की त्या ठिकाणी मॅक्झिमम असणारे जे काही इंडेक्स जो आहे तर तो इंडेक्स त्या ठिकाणी किती आहे. पण ज्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की एल जो आहे तर त्या एलने या एलला एकदा गुणा एलने त्या ठिकाणी मायनस 5 प्लस 2ने याला गुणा आणि प्लस 2ने मायनस 5. पण काय देत आहे आपल्याला त्या ठिकाणी एल इंटू एल मायनस 5 प्लस 2 इंटू एल मायनस 5 इज इक्वल टू 0. बरोबर. त्याच्यानंतर पुढे एल इंटू एल एल स्क्वेअर एल इंटू मायनस 5 5l प्लस 2 इंटू एल 2l प्लस मायनस मायनस 2 इंटू 5 10 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर पुढे 5 या ठिकाणी मायनस 5l आणि प्लस 2l किती राहतात तर मायनस 3l राहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा एल स्क्वेअर मायनस 3l मायनस 10 इज इक्वल टू 0. आता हे जे काही असणार जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपलं जनरल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी आहे. आत्ताशी काय झालं हे दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन काय झालं आपलं तर त्या ठिकाणी सामान्य रूपामध्ये त्या ठिकाणी आहे. आता हे जे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं पहा इन दिस इक्वेशन आपल्याला इन दिस इक्वेशन या समीकरणामध्ये काय दिसतंय कोणतं व्हेरिएबल आपल्याला दिसतंय तर त्या ठिकाणी एल हे त्या ठिकाणी व्हेरिएबल आहे. कोणतं व्हेरिएबल आहे एल इज ओनली वन व्हेरिएबल. याच्यामध्ये चल जे आहे तर ते चल किती आहे एकच त्या ठिकाणी. आणि मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल चलाचा जास्तीत जास्त घातांक किती दिसतोय 2 त्या ठिकाणी दिसतोय. किती दिसतोय तर या ठिकाणी 2 त्या ठिकाणी आहे. आणि देअरफॉर इट इज ए काय म्हणता येईल आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून दिलेलं समीकरण जे आहे तर ते असणारे वर्ग समीकरण त्या ठिकाणी असणार. येते आता पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.